नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 14 मार्च 2024 वार आहे गुरुवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो आपण ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये प्रथम आचारसंहिता, ज्याला की आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असे म्हणतो, व्यापारी बँक, आशा कार्यक्रम, नवीन सरन्यायाधीश आणि ऑस्ट्रेलियन ओपनवर आधारित जे काही आपल्या न्यूज आहेत ज्या की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तर या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी आपली पहिली न्यूज आहे ती आचारसंहितेसंदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। आचारसंहितेपूर्वी निर्णयाचा धडाका अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। जी न्यूज आहे ती पूर्ण राजकीय आहे असल्या कारणाने न्यूज ॲज इट आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो आचारसंहिता हा शब्द दिलाय त्या शब्दाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। आचारसंहिता या शब्दावर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, भारतातील निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता, ज्याला की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असे म्हणतात, याचा नेमका उद्देश काय? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका सुनिश्चित करणे, त्यानंतर पर्याय बी राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या वर्तनाचे नियमन करणे, सी निवडणुकीदरम्यान होणारा जो काही भ्रष्टाचार आहे आणि गैरप्रकार आहे त्याला आळा घालणे किंवा त्याला रोखणे, आणि शेवटची पर्याय डी आपल्याकडे आहे वरील सर्व। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही निवडणुका सुरू होण्याच्या अगोदर जी काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून किंवा भारतीय निवडणूक आयोगाकडून ही आचारसंहिता जारी केली जाते। पुढचा प्रश्न आपला असा निर्माण होऊ शकतो की जी आचारसंहिता आहे ती केव्हा लागू होते? ज्या दिवशी निवडणूक आयोग ठराविक राज्यामध्ये किंवा देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर करतात त्या दिवसापासून, त्या वेळेपासून त्या ठिकाणी निवडणुका पूर्ण होईपर्यंत ती आचारसंहिता लागू असते, ज्यामध्ये जो मुख्य उद्देश होता तो आहे निष्पक्ष आणि मुक्त निवडणुका सुनिश्चित करणे। म्हणजे ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या निष्पक्ष व्हाव्यात, न्यूट्रल व्हाव्यात आणि मुक्त फ्रेश वातावरणात व्हाव्यात। त्याचबरोबर जे काही राजकीय पक्ष आहेत किंवा त्यांचे जे काही उमेदवार आहेत त्यांचं जे वर्तन आहे ते नियमानुसार असावं, विशिष्ट नियमांच्या अंतर्गतच त्यांनी त्यांचं प्रचाराचं कार्य, संभाषणाचं कार्य, जे काही कार्य असते निवडणूक प्रचार ते केला पाहिजे। त्याचबरोबर निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला जातो आणि त्या पैशाचा वापर करून देशामध्ये किंवा निवडणुकामध्ये जो काही भ्रष्टाचार आहे किंवा जे काही निवडणुकीमध्ये गैरप्रकार घडतात त्या प्रकारांना या ठिकाणी आळा घालणे, अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व 3 उद्देश या ठिकाणी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, ज्याला की आपण आचारसंहिता म्हणतो, त्याचे असलेले दिसतात। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील शेवटचा पर्याय डी वरील सर्व बरोबर आहे। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी राजकीय रोख्यासंदर्भात आहे किंवा व्यापारी बँके संदर्भात आहे। मागच्या काही दिवसापासून आपण इलेक्ट्रल बॉन्ड, ज्याला की आपण निवडणूक रोखे म्हणतो, त्या संदर्भात न्यूज पाहिल्या आहेत। या ठिकाणी पुन्हा त्या संदर्भात न्यूज आहे, परंतु या न्यूजला आपण वेगळ्या प्रकारे या ठिकाणी डिस्कस करत आहोत। या ठिकाणी जी न्यूज पाहणार आहोत ती बँकेच्या संदर्भात पाहणार आहोत। सरळ न्यूज पाहूया। राजकीय पक्षाकडून 22,217 रोखे खरेदी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपण बऱ्याच वेळा जी निवडणूक रोखे आहेत त्याविषयी चर्चा केली आहे। निवडणूक रोख्याच्या माध्यमातून जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना निवडणूक खर्चासाठी देणगी दिली जाते आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। परंतु अलीकडील काळामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही निवडणूक रोखे आहे आणि त्याच्या माध्यमातून राजकीय पक्षांना मिळणारी जी काही देणगी आहे ती या ठिकाणी रद्द केली आहे किंवा नियमबाह्य आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं आहे। आणि ज्या ठिकाणी जे काही राजकीय रोखे आहेत ते राजकीय रोखे किंवा इलेक्ट्रल बॉन्ड जे खरेदी केले जातात ते SBIच्या माध्यमातून खरेदी केले जातात आणि जे काही राजकीय पक्ष आहेत त्या रोख्यांच्या स्वरूपात जी काही कॅश आहे, पैसा आहे, तो या ठिकाणी राजकीय पक्षांना दिला जात होता। अशा प्रकारची न्यूज होती, ती आपण वेळोवेळी डिस्कस केली आहे। या न्यूजला धरून जो थोडा हटके प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी मालमत्ता, शाखा, ग्राहक यांच्या आधारावर भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक कोणती आहे? अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी मालमत्ता म्हणजे एकूण पैसा किती आहे, शाखा, त्यानंतर ग्राहक
सर्वाधिक ग्राहक कोणत्या बँकेकडे आहेत, सर्वाधिक शाखा कोणत्या बँकेच्या आहे किंवा सर्वाधिक पैसा कोणत्या बँकेकडे आहे, या आधारावर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या आधारावर सर्वात मोठी भारतातील बँक कोणती, अशा प्रकारचा तो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पहिला पर्याय ए आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पर्याय बी आपल्याकडे आहे पंजाब नॅशनल बँक, पर्याय सी आपल्याकडे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला की आपण SBI असे म्हणतो आणि शेवटी पर्याय आपल्याकडे आहे ICICI बँक। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे मालमत्ता, शाखा आणि ग्राहक या आधारावर जर आपण आपल्या देशातील सर्वात मोठी बँक कोणती असा जर आपल्या समोर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला की आपण SBI म्हणतो, जी की एक गव्हर्नमेंट बँक आहे। आणि या ठिकाणी जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे इट इज अ सेंट्रल बँक ऑफ इंडिया ज्याला की भारताची मध्यवर्ती बँक असे म्हणतात किंवा बँक ऑफ बँक म्हणजे सर्व बँकांची बँक। जर असा प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्व बँकांची बँक आहे। या ठिकाणी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की SBI ची स्थापना कोणत्या साली झालेली आहे। मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जी RBI आहे RBI ची स्थापना 1934 च्या कायद्यानुसार 1935 मध्ये झाली आहे। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे कारण RBI वर आयोगाने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला आहे। RBI स्टेट बँक किंवा एकूणच जी काही बँकिंग प्रणाली आहे तो या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा पॉइंट आहे। चलो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी आशा कार्यक्रमा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। आशा स्वयंसेवकांच्या मानधनात वाढ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती तुम्हाला दिसून जाईल। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ज्या आशा वर्कर आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये कार्य करतात त्या आशा वर्करांच्या मानधनामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे आणि तशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये किंवा कॅबिनेट मंत्री बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी ज्या आशा वर्कर आहेत त्या आशा वर्कर विषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये आशा नावाची एक महिला असते जी की आपल्या घरी येते, मुलाबाळांचं जे काही आरोग्य आहे महिलांचं आरोग्य आहे त्या संदर्भात विचारपूस करते आणि त्याची नोंदणी करते आणि वेळोवेळी जे प्राथमिक उपचार असतात ते उपचार संदर्भात टॅब्लेट्स वगैरे असतात त्या आपल्याला प्रोव्हाइड करतात। मग या ठिकाणी त्यांनाच आपण आशा वर्कर ज्याला की आशा स्वयंसेविका असे म्हणतो। त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या मानधनामध्ये म्हणजे त्यांना दिला जाणारा जो काही पैसा आहे पगार आहे त्यामध्ये वाढ केली आहे अशा संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी सरळ आशा वर्करवर आधारित जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतात आशा कार्यक्रम कोणी सुरू केला किंवा कोणत्या मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए अर्थ मंत्रालय, बी शिक्षण मंत्रालय, सी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शेवटी पर्याय डी ग्राम विकास मंत्रालय। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये महत्त्वपूर्ण असा आशा कार्यक्रम हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सुरू करण्यात आला होता। चलो या पुढच्या प्रश्नाकडे। पुढे आपण इतर श्रोतापासून जे काही प्रश्न आहेत ते घेतले आहेत ते प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो नवीन सरन्यायाधीशा संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। मार्च 2024 मध्ये भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आपल्याकडे आहे न्यायमूर्ती NV रमन, पर्याय बी न्यायमूर्ती UU ललित, पर्याय सी न्यायमूर्ती DY चंद्रचूड, पर्याय डी न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की या ठिकाणी पर्याय ए न्यायमूर्ती NV रमन यांची अलीकडेच मार्च 2024 मध्ये भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे आणि या ठिकाणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ते त्या ठिकाणी जागा घेणार आहेत। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 5। 2024 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए या ठिकाणी आहे राफेल नदाल, पर्याय बी आपल्याकडे आहे नोवाक जोकोविच, पर्याय सी आपल्याकडे आहे रॉजर फेडरर आणि शेवटी पर्याय आपल्याकडे आहे
अलेक्झांडर झेवेरियर। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे नोवाक जोकोविच या खेळाडूने 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस चॅम्पियनशिप जी आहे ही स्पर्धा या ठिकाणी जिंकलेली आहे आणि नोवाक जोकोविच, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि अलेक्झांडर झेवियर ही अलीकडील काळामध्ये आघाडीची टेनिस प्लेयर असलेले आपल्याला दिसतात। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 14 मार्च जे काय आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा जे काही आपण व्हिडिओ बनवतो त्यामध्ये जे व्हिडिओ आहे त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी आहे का किंवा आणखी जर नवीन तुमची काही डिमांड्स असेल त्या संबंधी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। त्याचबरोबर न विसरता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला भेटत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।